उकळत्या पाण्यात बाळाची हत्या, आईच्या नैराश्याचा थरार। बेंगळुरूमधील नेलमंगला येथे 27 वर्षीय राधाने प्रसूतीनंतरच्या नैराश्यात नवजात बाळाला उकळत्या पाण्यात टाकून ठार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। बाळ सतत रडत असल्याने आणि नॉर्मल नाही असा समज झाल्याने तिने हा अमानुष निर्णय घेतला। पतीच्या बेरोजगारीमुळे राधा माहेरी एकटी राहत होती। पोलिसांनी तिला अटक केली असून मानसिक आरोग्याची चौकशी सुरू आहे। पन्हाव व्याघ्र प्रकल्पाची वत्सला पंचतत्वात विलीन। पन्हाव व्याघ्र प्रकल्पातील आशियातील सर्वात वृद्ध मादी हत्तीनी वत्सला यांचं मंगळवारी निधन झालं। 100 वर्षांहून अधिक आयुष्य जगलेली वत्सला ही दादी आणि दाईमा म्हणून ओळखली जात होती। केरळमधून आणलेली ही हत्तीन अनेक वर्ष शिबिरातील इतर हत्तींची काळजी घेणारी वत्सल स्वभावाची होती। मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जंगलाची निशब्द रक्षक आणि राज्याच्या भावना व्यक्त करणारी एक प्रतिकात्मक व्यक्तिमत्व म्हणून आदरांजली वाहिली। वत्सलाचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आला। एलॉन मस्कच्या एआय चॅटबॉट ग्रोकला तुर्कीमध्ये बंदी। तुर्की सरकारने एलॉन मस्कच्या एक्स एआय कंपनीच्या ग्रोक चॅटबॉटवर बंदी घातली आहे। राष्ट्राध्यक्ष एर्दोगन त्यांच्या आई व अतातुर्क यांच्याबद्दल अपमानास्पद मजकूर तयार केल्यामुळे कारवाई झाली। इंटरनेट कायद्यानुसार 50 पोस्ट हटवण्याचे आदेश। ग्रोकवर ही पहिली बंदी असून एआय कंटेंटवर नियंत्रणाचा नवा अध्याय। एक्स एआयने आता द्वेषपूर्ण मजकूर रोखण्यासाठी कडक उपाय लागू केले आहेत। अजून एक हनीमून मर्डर। तेलंगणात 32 वर्षीय जमीन मोजणी अधिकाऱ्याचा खून त्याच्या नवविवाहित पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला। 17 जून रोजी गंता तेजेश्वर यांचा कारमध्ये अपहरण करून गळा चिरून अमानुषपणे खून करण्यात आला होता। पोलिसांनी एकूण 8 जणांना अटक केली असून त्यामध्ये सुतारबूत ठरलेली पत्नी, प्रियकर, कॉन्ट्रॅक्ट किलर्स आणि नातेवाईकांचा समावेश आहे। दिल्ली एनसीआरला सकाळच्या सुमारास भूकंपाचा धक्का। आज सकाळी दिल्ली एनसीआर परिसरात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केलवर नोंदवण्यात आली असून त्याचा केंद्रबिंदू हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात होता। हा भूकंप सकाळी 8:35 झाला। काही सेकंदांसाठी भूकंपाचे झटके एनसीआर आणि दिल्लीच्या विविध भागात जाणवले। आता एअर इंडिया प्लेन क्रॅश गुपित उघडणार। अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल पुढील 2 दिवसात जाहीर होणार आहे। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने AAIB संसद समितीपुढे अहवाल सादर करताना दिली माहिती। ब्लॅक बॉक्स सुरक्षित असून अमेरिकेच्या NTSBच्या मदतीने त्यातील डेटा डिकोड केला जात आहे। विमानात तांत्रिक बिघाड होता का याचा सखोल तपास सुरू आहे। विमानाचा ढिगारा OEM कंपन्यांकडे तपासणीसाठी पाठवला गेला आहे। आता संपूर्ण देशाचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे। जान्हवी कपूरचं थेट स्टेटमेंट। मराठी भाषेच्या वादावर शिखर पहाडियाने भावनिक पोस्ट लिहिल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर ती आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करत ठाम पाठिंबा दिला। मराठीला शस्त्र नव्हे साजरं करा असा संदेश शिखरने दिला असून जान्हवीने हे पाऊल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरवत आहे। उद्धव राज पुन्हा एकत्र। लोकांचा दबाव खरोखर वाढतोय का? इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या भविष्यावर संजय राऊतांनी स्पष्ट भूमिका मांडली। उद्धव राज ठाकरे एकत्र निवडणुका लढाव्यात अशी लोकांची जोरदार मागणी असून भविष्यात यावर चर्चा होणार असल्याचंही त्यांनी सूचित केलं। लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची एकही बैठक न झाल्याची खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याचं राऊतांनी सांगितलं। महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक गणित लक्षात घेऊन निर्णय घेतले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। विजय देवरकोंडाचा किंगडम हिंदीत नाही। विजय देवरकोंडाची ॲक्शन फिल्म किंगडम 31 जुलैला दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होणार आहे। मात्र हिंदी थिएटर रिलीज रद्द करण्यात आला असून हा चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे। नेटफ्लिक्सने डिजिटल राईट्स घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून विजय पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे।